शेवटी त्यांना अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही। त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे। वरिष्ठांशी बोलले ते काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत, पण हिंदुत्वावर तडजोड नाही। मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता, एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता। ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येईल। पण माहितीत असताना ही वेगळी भूमिका घेतली जाते। मी जसं सुरुवातीला भाषणामध्ये काय बोललो, मी एक आमदार म्हणून नाही, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, एक हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे। मी माझ्या धर्माचं काम करतोय। आज माझी आमच्या धर्माला आव्हान दिलं जात आहे। धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीचा विटंबना केली जाते, दगडी मारली जाते, म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका आणि माझ्या धर्मासाठी मी लढतो, एवढाच विषय। नितेश राणेंनी अर्ध्या हळकुंडासारखं पिवळं होऊ नये। पहिल्यांदा ती बैठक काय होती, त्या बैठकीत काय चर्चा झाली त्याची माहिती घ्यावी। पत्रकार दिसले आणि समोर बूम दिसला का फक्त उड्या मारू नये, पहिल्यांदा माहिती घ्यावी आणि नंतर बोलावं। आणि शेवटी अजितदादांनी जे मांडलं ते स्पष्टपणे मांडलं, काल बुलढाण्याला पण मांडलं। कुठल्याही धर्माच्या विरुद्ध कोणी आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल, इतकंच काय त्यांच्या वडिलांनी पण त्यांना समज दिलेली आहे। हाजी अराफत काय मला वाटते त्यांचे ते भाजपचे, त्यांच्यासोबत पण त्यांची चर्चा झालेली आहे। म्हणजे तुम्ही कामाला लावायचे सर्वसामान्य लोकांची पोरं आणि तुम्ही मस्त AC मध्ये बसायचं, हे धंदे त्यांनी बंद करावे। आणि महाराष्ट्रात सध्या शेतकरी अडचणीत आहे। आम्ही सध्या कृषी विद्यापीठात आहोत आणि दुष्काळाचं सावट महाराष्ट्रात, ओल्या दुष्काळाचं सावट असताना शेतकऱ्यांच्याच पोरांच्या हाती तलवारी बॉम्ब देण्याच्या ज्या भाषा चालू आहेत ना, ते त्यांनी बंद कराव्या, जेणेकरून ते स्वतः अडचणीत येणार नाहीत। हा त्यांचा एक मित्र म्हणून माझा त्यांना सल्ला आहे। अजितदादांनी खुशाल तक्रार करावी, मी माझं काम सोडणार आहे असं म्हटलं त्यांनी। अजितदादांना त्यांच्यासारखा ते फुल टाईम रिकामे आहेत ते राणे। अजितदादा कामाचे व्यक्ती आहेत, त्याच्यामुळे त्यांना ज्या व्यक्तीला कामच धंदाच नाही तो व्यक्ती तसा बळबळ करत राहतो। आम्ही काम करणारी लोक आहोत आणि दादा अशा लोकांकडे लक्ष देत नाही। दादांचं म्हणणं एवढंच आहे की कुठल्या धर्माच्या भावना दुखू नये, ती आमच्या पक्षाची भूमिका आहे। या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असता, ते हिंदुत्वासाठी काम करतात, त्यांच्या बोलण्याचा बरेच वेळा विपर्यास होत असल्याचं म्हटलं, एक प्रकारे त्यांचं समर्थन केलं। माझं देवेंद्रजींना प्रश्न आहे, शेतकरी हा हिंदू आहे की नाही? हिंदुत्वासाठी काम करतात म्हणजे त्याच्या सोयाबीनला जो हमी भाव ठरवलेला आहे आज केंद्र सरकारने, तो हमी भाव खर्चाच्या दृष्टीनं कमी आहे ना। महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी सोयाबीनला उच्चांक आहे तो भाव तुम्ही केंद्र सरकारकडून मिळवून द्या, हिंदू सुरक्षित राहील। हिंदूंच्या शेतीचे सर्वात जास्त प्रश्न आहेत, सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या हिंदू समाजाच्या होतात। हे हिंदुत्व महत्त्वाचं आहे की ते हिंदुत्व महत्त्वाचं आहे? इथं असलेला सर्व शेतकरी, माझी देवेंद्रजींना विनंती आहे की हिंदुत्व अडचणीत आहे किंवा हिंदुत्वासाठी तुमचा माणूस बोलत असेल तर त्या माणसाला जरा शिवारात फिरायला लावा, गुडगाभर टोंगल्यात जरा फिरायला लावा। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे हे जरा समजलं तर खरं हिंदुत्व समजेल। एक परत स्टेटमेंट आहे की एक दिवस पोलिसांना सुट्टी द्या, दुसऱ्या दिवसची सकाळ हिंदू पाहतो की मुसलमान पाहतो असं त्यांनी म्हटलं आहे। असं आहे की पोलीस त्यांचं काम करत असतात आणि पोलिसांना सुट्टी, पोलिसांबद्दल ती व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करत राहते आणि कशासाठी पण हे म्हणजे पोलिसांना सुट्टी द्या आणि मग मुसलमान मारायचे, कोणी शिकवलं हो? ज्या तुकडोजी महाराजांनी हिंदू मुस्लिम एक आहे हे सांगितलं, मस्जिद में भी है खुदा मंदिरों में राम आहे म्हटलं, किंवा सारे जहां से अच्छा ज्या मोहम्मद इक्बालनं लिहिलं, त्या देशात राहणारी आम्ही लोक आहोत। इथं काही हिंदू मुस्लिम वादच नव्हता कधी कुठं। ठीक आहे, एखाद्या मिरवणुकीवर काही टुकार टोळके दगडफेक करत असतील त्याचं कोणी समर्थन करत नाही, पण असं आहे की हिंदूची घरं जळताना मुस्लिमांनी सुद्धा तिथं घरं विझवण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा कोरोनाच्या काळात हिंदूंच्या अंत्यसंस्काराला मोहतामिलमध्ये मी मुस्लिम पाहिलेत। असा भाईचारा असलेला आमचं महाराष्ट्र, त्यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, मला असं वाटते राणेंचं काहीतरी चुकतं, एकतर त्यांच्या गोळ्या संपल्यात।